राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना 14 मार्च 2024 या शासन निर्णयानुसार शासनाच्या कायम सेवेमध्ये समावेश करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष शासन सेवेमध्ये झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित पदावर कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचा निर्णय 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आला होता। परंतु आता 1.25 वर्ष उलटूनही अद्याप या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतलं नाही, म्हणून त्यांना लवकरात लवकर शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्यात यावं। पगार वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 14 जुलैपर्यंत न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी दिनांक 15 जुलैपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलंय। यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी गेल्या 15 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये कार्यरत आहेत। या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये नियमित पदावर समायोजन करण्यासाठी शासनाने 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय घेतला आहे। परंतु आता 1.25 वर्ष उलटून गेले तरीही 2 संवर्ग वगळता इतर कोणत्याही संवर्गाचं आतापर्यंत समायोजन करण्यात आलेलं नाही। म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ज्या काही सर्व संघटना आहेत ते एकत्रित होऊन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यासाठी 14 दिवसाचा कृती आराखडा तयार केला असून आज एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन जिल्हा परिषद बुलढाणा समोर करण्यात आलं आहे। यामध्ये पगारवाढ, त्यानंतर EPF बाबत ज्या काही समस्या आहेत त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर समस्या असं या निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर 14 जुलैपर्यंत ह्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 15 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातले आरोग्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे आझाद मैदानावर आमरण बेमुदत या ठिकाणी संप करणार आहेत असं आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। NTV न्यूज मराठी बुलढाणा।